उस्मानाबाद शहरातील एक गाडसी नेतृत्व आणि एक चांगला कार्यकर्ता आणि पत्रकारितेत एक सर्वोच्च नाव कमावणारा प्रभाकर बाबूराव लोंढे यांचा आज 58वा वाढदिवस आपण आपल्या सर्व मित्रांसमवेत साजरा करत आहोत. सर्व माझ्या काँग्रेसच्या सहकारी कार्यकर्त्यांचं, बांधवांचं, हिंदू बांधवांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आज प्रभाकर लोंढे खडतर प्रवासांचे संपादक तसेच टायगर सेना याचे संस्थापक अध्यक्ष यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही त्यांचे मित्र कंपनी त्यांचा एक वाढदिवस साजरा करत आहोत. त्यांना दीर्घायुष्य लाभो, असंच समाजसेवा त्यांच्याकडून घडो आणि सतत आमच्यावर त्यांचं प्रेम, आम्ही त्यांच्यावर प्रेम करत राहू आणि असंच त्यांना म्हणजे दीर्घायुष्य लाभो, त्यांना म्हणजे पूर्ण कौटुंबिक सौख्य लाभो अशा प्रकारे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांचा सत्कार करतो. अखिल भारतीय टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष, वंचित, गोरगरीब, उपेक्षित समाजातला खडतर प्रवासाच्या माध्यमातून दिशा देणारे खडतर प्रवासाचे संपादक संस्थापक प्रभाकर लोंढे. प्रभाकरचं आयुष्य म्हणजे खडतर प्रवास आणि हा खडतर प्रवास सूर्याच्या किरणाप्रमाणे वाढत जावो. त्यांचं आयुष्य, त्यांच्या कौटुंबिक सौख्य, त्यांचा विकास, उस्मानाबादमधल्या त्यांच्या सर्व प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि खडतर प्रवासाच्या वाचकांना सर्वांना प्रभाकरचा कर्तृत्वाचा
प्रकाश लाभावा आणि प्रभाकरचं आयुष्य दीर्घायुष्य तर जावं. आजचा खडतर शब्द, खडतर प्रवास अशाच पद्धतीनं तो खडतर बाणा कायम राहावा आणि ह्या शब्दाची धार कमी होऊ नये ही वाढदिवसानिमित्तानं त्यांच्याबद्दलची अपेक्षा व्यक्त करतो. नाहीतर त्यांच्या आयुष्यामध्ये फ्लेक्झिबलपणा कमी यावा आणि आहे तो खरेपणा, स्पष्टपणा तो कायम राहावा हे दुसऱ्यांदा अनेकदा अपेक्षा व्यक्त सर्वांच्या वतीनं करतो आणि वाढदिवसाला त्यांच्या लाख सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. प्रभाकर परत तुम्हाला तर माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या या सर्व मित्रांनी जी माझा सन्मान केला आणि वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाला शुभेच्छा म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यातले 57 वर्ष कमी झाले आणि आता 58व्या वर्षामध्ये पुढं आहे. माझ्या आयुष्यातले किती दिवस माझ्या हातात आहेत हे मला माहीत नाही आणि माझ्या सगळ्याच मित्रांना माहीत नाही की आपल्या आयुष्यात आपले दिवस किती आहेत. तर हा जो सन्मान केला त्या सन्मानाचा अर्थ असा आहे माझ्या मते की तुम्ही मला शुभेच्छा दिली. ह्याचं कारण असं आहे की 57 वर्ष ज्या पद्धतीनं सर्वसामान्य गोरगरिबाचं काम केलं तसंच राहिलेल्या मिळालेल्या आयुष्यामध्ये पुन्हा अजून गोरगरीब कष्टकरी समाजाला न्याय देण्यासाठी खडतर प्रवासच्या माध्यमातून अजून तेवढ्याच ताकदीनं तुम्ही काम करावं ह्याच शुभेच्छा मला तुम्ही दिल्यात आहे आणि ते दिलेल्या शुभेच्छा मी स्वीकारल्यात. पण एक लक्षात ठेवा, मी कुणाचाही मावेजा ठेवणार नाही. जे माणसं गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार माणसं उघडे पाडणार आणि अन्याय करणाऱ्या माणसाचा प्रतिकार करण्याची ताकद तुम्ही मला दिली. तो विश्वास मी कायमस्वरूपी टिकवून ठेवणार. मी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या बाजूला माझं चॅनल झुकू देणार नाही किंवा कुणाचाही द्वेष ठेवून त्यांच्या विरोधात मी जाणीवपूर्वक बातम्या लावणार नाही. निपक्षपाती बातम्या लावणार, सर्वसामान्य माणसाला न्याय देणार, अन्याय करणाऱ्याचा प्रतिकार करणार. हेच खरं खडतर प्रवास यूट्यूब चॅनल आहे. हे चॅनल गोरगरिबाच्या बाजूनं आणि शासनाकडून न्याय मिळवण्यासाठी कायमस्वरूपी काम करेल हाच विश्वास मी तुम्हाला देतो आणि तुम्ही दिलेला आशीर्वाद मी कायमस्वरूपी माझ्यासोबत ठेवून कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा शब्द देतो. तुम्ही माझा सन्मान केला याच्याबद्दल आभार व्यक्त मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. मला तुम्ही आशीर्वाद दिला आहे, असाच संपादक कायमस्वरूपी हा टाटर बाणा सुभाषराव पाटोळे यांनी सांगितल्याप्रमाणे कायम राहणार. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे. चला, वाढदिवसाच्या हार्दिक ओके सर. ओके सर. असंच ओके सर. ओके निरोगी आयुष्य सुभाषराव म्हणल्यासारखं फेक जिबलपणा काय मला कळाला नाही. मी म्हणणार होतो फ्लेक्झिबल म्हणजे लवचिकता उभं काय गाभाळ दिलं की बदलू नये असं म्हणणं. परिस्थितीनुसार वागा असं त्याचं म्हणणं होतं. बंद कर. जा बाबा. मला स्पष्टीकरण मागितलं असतं मी सांगत नव्हतं. व्यवस्थित बोला, माईक चालू आहे. हां, घ्या. ओके सर, आभारी आहे. ओके सर, आभारी आहे. आज आमचे सहकारी मित्र लोंढे साहेब खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक यांचा वाढदिवस करण्यासाठी आम्ही पळसपगाव धाराशिव तालुक्यातील पळसप गावातून आम्ही येऊन साहेबाचा सत्कार करावा आणि रती महारथीचा कुणीही सत्कार करू शकतोय, परंतु सर्वसाधारण माणसाची व्यथा मांडणारा एक खडतर प्रवासाच्या माध्यमातून असा एक जिव्हाळ्याचा पत्रकार म्हणून आम्ही धाराशिवच्या
पंचायत समितीमध्ये येऊन साहेबाचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आमचे सहकारी मित्र शिवाजीराव सरडे, नवनाथ राठोड या आमच्या मित्रमंडळीच्या मार्फत त्यांना कोटी कोटी भगव्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तरी इथून पुढील वाटचालीसाठी सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर मी आमच्या राजेंद्र तुपीन सर, आमचे शिवाजी दादा सरडे आणि तुमचं राठोड साहेब या तिघाचेही मनपूर्वक आभार मानतो आणि तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीनं काम करणार. वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे राहिलेल्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या कामाला राहिलेलं आयुष्य यावं अशाच शुभेच्छा असतात. ते शुभेच्छा मला तुम्ही दिल्यात त्याच्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आणि तुमच्या विश्वासानं तुमच्या आशीर्वादानं यापुढेही असंच काम करेन. धन्यवाद सर. जय महाराज.